नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर. माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज शनिवार 4 तारीख. आता वाजले 11:30. आता 11:30 वाजले. आता मी हे आपलं लाईट फिटिंगचे पाईप कमी पडले ते घेऊन चालले आणि कलर घेतलाय थोडासा. दरवाजाचा गोल्डन ब्राऊन कलर, खिडक्यांचा कलर घेतलाय. असे सगळे आता कलर घेतलेत. रोजचं हे असंच चाललंय माझं. यायचं सकाळी किंवा संध्याकाळी यायचं कलर घ्यायला. कलर घेईपर्यंत चॉईस करेपर्यंत 2 तास जातातच. आज सकाळी मी 9:30ला बाहेर पडली तर कलर घ्यायला आणि पाईप घेण्यासाठी. तर ते घेतले मी. आता आपल्या जेवणाचा पत्ता नसतो, काय नसतो, आपलं कलर घेण्यातच पुरा महिना माझा असाच गेला. 2 दिवसांनी 4 दिवसांनी कलर घ्यायचा, तो न्यायचा रिक्षात घालून. आपले काही स्वप्न पूर्ण करण्यासाठी असे त्रास सोसावे लागतात. भरपूर मेहनत पण घ्यावी लागते. परत संयम ठेवावा लागतो. कलर शोधायचा, कसा काय राहायचं, काय करायचं. पण याच्यातनं आता माझे बहुतेक कलर होत आला आहे. थोडासाच आता राहिला आहे. आज खिडक्या दरवाज्यांचा कलर घेऊन आली. आता हे कलर घेऊन जाताना हा रस्ता बघा कसा आहे. या रस्त्याने रिक्षा कशी चालवणार रिक्षावाले. आणि त्यातनंच मला हे रोजचं नुसतं कलर घेऊन जावं लागतंय, यावं लागतंय. कधी कधी 2-2, 3-3 फेऱ्या होतात. होतेच आपल्या दस्तुरीचा रोड कधी व्हायचा आता काय समजत नाही आहे. आता बघा ह्या रस्त्याने मी रोजचा प्रवास करते, सामानात ते वगैरे. कसं करायचं, नेते लोक पण काही लक्ष देत नाहीत. आपली गावच्या माणसांचा रस्ता चांगला करून द्यायला पाहिजे. आता हे बघा इकडून ह्या रस्त्याने आम्हाला जावं लागतं. आता तात्पुरते त्यांनी इकडे ह्या रस्त्याला घेतली नाही, कारण का इकडून जाणार कसं. हा बघा हा रस्ता किती खराब झाला आहे. कसा प्रवास करायचा, जनतेचा काही विचारच नाही पडलेला या नेते लोकांना. आता पुरा महिना मी अशी 2-3 फेऱ्या मारते. खूप त्रास झाला आहे नुसता. रस्ता बनवताना जो कच्चा रोड आहे तो चांगला तात्पुरता बनवून द्यायला पाहिजे, पण तो बनवून दिला नाही. पण आम्हाला खूप त्रास झाला. इथली जनता काय जरा आवाज करून उठवायला मागतच नाही. जो तो फक्त म्हणतो आम्हाला त्रास होतोय. काय करायचं. आणि हा रस्ता जर पावसाच्या आधी होईल तरच बरं आहे, नाहीतर आमच्या इथल्या रहिवासी लोकांना खूप त्रास होणार आहे. हे कधी होईल कुणास ठाऊक. लवकरात लवकर हा रस्ता व्हावा. का हो, बरोबर ना. रिक्षावाले रोजचे ह्याच रस्त्यांनी धंदा करतात. कसं करतील. हा बघा रस्ता कसा चालवायची, गाडी चालवायची नाही. कसं माणसाने जायचं खेडला आणि आपल्या गावात परत. रिक्षा हलती बघा कशी ती. बघा आता ह्या गाड्या कशा चालतायत. बघितलं खड्डा आणि हे रस्ता प्लेन करून दिलेलाच नाही. तर लवकरात लवकर हा रस्ता बनवून द्यावा. इकडे बघा हा दस्तुरीचा मेन रोड आहे. आता दस्तुरी स्टॉपला मी चालले. हा असा रस्ता, सगळीकडे खड्डे, कुठे दगड. थोडासा साधारण चांगला व्यवस्थित बनवून द्यायला पाहिजे होता त्यांनी, पण बनवून दिला नाही. चला तर मग मी आता माझ्या घरी पोहोचेन. 5 मिनिटात पोहोचले, तर जवळच आहे. तर हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा हीच आता विनंती आहे. पावसाच्या आधी झाला तरच आम्हाला चांगलं आहे. पावसाने खूप हालत होणार आहे. चला तर मग बाय.